माजोरड्यांचा माज उतरवणार, कल्याणमधल्या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही। आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवल्याचा शुक्लाचा आरोप। महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वेळीच खेचली पाहिजे, कल्याणमधल्या घटनेवरून राज ठाकरेंचा संताप। आरोपींवर कडक कारवाई करा, नाहीतर मनसैनिकांनी थैमान घातलं तर बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधल्या बंगल्याची अज्ञातांकडून रेकी, 2 व्यक्ती सीसीटीव्हीत कैद। सामना कार्यालयाने दिल्लीच्या निवासस्थानाचीही रेकी केल्याचा संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करावी, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आदित्य ठाकरेंची मागणी। आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य म्हणून भेटलो नाही, आता भेटी मोजू नका, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी, मुख्यमंत्र्यांची घोषणा। महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंची जवळीक असल्याचा आव्हाडांचा आरोप। तर कोणत्याही संबंधांची पर्वा न करता कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींना न्यायालयीन कोठडीत मारहाण नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। सूर्यवंशींच्या वारसदारांना 10 लाखांची मदत, न्यायालयीन चौकशीचीही मागणी। राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची प्रक्रिया अधिवेशन संपल्यानंतर होण्याची शक्यता। नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा। सूत्रांची माहिती, 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज। अदानी समूहाला धारावी पुनर्विकास कंत्राट देण्याविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली। युएईतल्या कंपनीनं घेतला होता आक्षेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।